व्यवस्थित होईल आणि एक प्लॅन न पुढे आम्ही जाऊ. याच उद्देशाने आज आपण आपल्या आज रविवार मोटिवेशनल प्लस मानसशास्त्राचा तास ठेवला आणि या मानसशास्त्राच्या अंतर्गतच आपण मोटिवेशन घ्यावं असं बहुतांश विद्यार्थ्यांनी आपल्याला कळवलं. काय वाटतं या येणाऱ्या 20 दिवसामध्ये अभ्यासाच्या स्ट्रक्चर बद्दल बोलावं की डायरेक्ट कंटेंट शिकवावं? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं मला कळवा. तर नाही, आम्हाला आमच्या मनावरती मरगळ घालवायची आहे आणि मोटिवेशनल झालंच पाहिजे. नाही सर, चला कंटेंटवर जाऊयात, आम्ही फ्रेश आहोत, आय एम ऑलवेज रेडी. कसं काय? काय मत आहे तुमचं? नाही सर, थोडं गायडन्स करा ना अभ्यासाविषयी, टायमिंग हो, विषयी कसं केलं पाहिजे का? थोडं मोटिवेशनल सांगा सर. कमी वेळ राहिलाय सर. त्यासाठी जरा मार्गदर्शन करा उचित. कसं बरोबर आहे. करायला पाहिजे त्या उद्देशानंच आज आपण आपल्या क्लासमध्ये सुरुवातीलाच एक मोटिवेशनल गाणं लावलं की ज्याच्यातून तुमच्यामध्ये प्रेरणा निर्माण व्हावी आणि त्या प्रेरणेतून तुम्ही पुढच्या महत्वाच्या टॉपिक कडे जावं, हा त्या ठिकाणचा महत्वाचा उद्देश होता. ठीक आहे. हा महत्वाचा उद्देश पाहत असताना आता आपल्याला दोन महत्वाच्या गोष्टी पाहायच्या आहेत. एक आहे कालावधी कमी आहे माझ्याकडे सर. माझ्याकडे कालावधी कमी आहे आणि या कालावधीमध्ये मी नेमकं कसा आणि कशाचा अभ्यास करू, कसा आणि कशाचा अभ्यास करू म्हणजे मी बरोबर त्या मार्गावर जाईल आणि मला माझ्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे पूर्णत्वास जातील. टार्गेट आहे तुमचा जो पेपर आहे तो कोणता पेपर आहे? पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. हे पहिलं तुम्ही तुमचे पेपर्स कोणते आहेत, त्याच्यात तुम्ही सब्जेक्ट कोणते घेतलेत, हे पहिलं माहीत करून घ्या. सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की आपण ज्या पेपरचा अभ्यास करत आहोत त्या पेपरसाठी आपल्याकडे नेमका जो सिलेबस आहे, नेमकं जे आपण हे केलेलं आहे ते नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीचं आहे. मग त्याच्यानंतर ना मग तुमचं काम बनतं की आपण जो आपला सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार किती पॉईंट आणि कोणते पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत हे पाहणं गरजेचं आहे. आता आपला पेपर आहे तो म्हणजे 28 जूनला आहे. बरोबर आहे का? पहिले 19 जून तारीख होती, आता मात्र ती वाढून 28 जून झाली. ही तर माहित आहे का नाही? हे तर माहित आहे हो का नाही? सर. हो सर, हो सर माहिती. नाही. आणि याबरोबर तुमचे हॉल तिकीट सुद्धा जनरेट झालेले आहेत, त्याची पण तारीख आलेली आहे. ती तारीख पण मी तुमच्या ग्रुपला टाकली होती, पाहिलं का तुम्ही? हो सर, कधी? 16 जून पासून होणार आहे ना? 16 जून पासून काय होणार आहे? तुमचे हॉल तिकीट हॉल जनरेट तिकीट. व्हायला सुरुवात होणार आहे. बरोबर आहे? यात काही शंका आहे? तुम्हाला काही नाही. नाही सर. आता नाही सर. पहा, 28 जूनला आपला पेपर आहे, वार आहे रविवार, बरोबर? आणि आज आहे 7 तारीख आणि आज सुद्धा वार आहे रविवार, बरोबर आहे का? म्हणजे हो आजपासून येणारा दुसरा का तिसरा रविवार आहे आपला पेपरचा? दुसरा तिसरा. रविवार आहे की नाही? 28 तारखेला पेपर आहे, 20च दिवस आपल्याकडे राहिलेले आहेत, बरोबर का? आज आहे 7 तारीख. 7 तारीख आहे, त्या दिवशीचा पेपर आहे, त्या दिवशी 28 तारीख. तो एक दिवस सोडला की 20 दिवस सफिशियंट आपल्याकडे राहिलेले आहे. या 20 दिवसामध्ये आपण जो अभ्यास केला नाही तो आता आपल्याला अभ्यास करायचा. आपण काय केलं? आता जवळजवळ क्लास चालू होऊन 2 महिने झाले आपण क्लास करत आहोत आणि हे 2 महिन्यामध्ये आपण अभ्यास किती केला? अभ्यास किती केला आणि कसा केला हे आपल्या मनाला विचारायचं. मला नाही सांगायचं. विचारा प्रश्न. अभ्यास किती आणि कसा हे लय महत्वाचं आहे. किती केला? झाला सर, थोडाफार झाला. कसा केला? हे लय महत्वाचं आहे. करायचं म्हणून केला. काय बघू सर, यावेळेस झालं नाही असं तसं टीईटी लय हार्ड असते आणि सीटीईटीला प्रयत्न करू. असं काय मनात ठरवलंय का? असं काय तुमचं चाललंय का? असं काय तुम्ही ठरवलं होतं का की नाही बाबा सीटीईटी द्यायची आणि हे काय आपलं द्यायचं म्हणून द्यालो? आणि गेल्या जवळजवळ 2 महिन्यामध्ये प्रामाणिकपणे आपण किती क्लास जॉईन केले याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण आपल्या अभ्यासाचा वेग आणि आपण अभ्यास काय आणि कसा केला
हे आपल्याला लक्षात यायला सुद्धा वेळ लागत नाही. बरोबर आहे की नाही? मला काय म्हणायचं ते कळतंय का? की बाबा रे, आपण खरंच प्रामाणिकपणे अभ्यास केलेला नाहीये. आपण अभ्यास खरंच प्रामाणिकपणे केलेलाच नाही. तुम्ही काहीही म्हणा. जर केला असता तर मला वाटतं क्लास जॉईन करताना किंवा जॉईन झाल्यानंतर ना, चालू झाल्यानंतर ना, 4-5 जणच हजर असतात 10-12 जणांपैकी. 10-12 जण मी कधीच पाहिले नाहीत की एकदा असतात आणि राहतात. ही माझ्या आयुष्यातली म्हणताना सुद्धा चालेल. मला सुद्धा असं हे होतं. माझ्या आयुष्यातली पहिली बॅच आहे. ही अशी पहिली बॅच आहे की ह्याच्यामध्ये इतकं मरगळपणा, ढेसाळपणा आला की उगाच नावाला जॉईन करायचं म्हणून, नावाला सगळी कामं करायची म्हणून. आतापर्यंतच्या बॅचमध्ये तो उत्साह असायचा. जॉईन होताना सुद्धा फक्त 5 ते 10 मिनिटं खूप झाले. आत्ताची मुलं अर्धा तास झाल्यानंतर नाही जॉईन होतात. आणि त्यातनं काही कळलं न कळलं लगेच लेफ्ट होतात. काही जण तसंच क्लास लाईव्ह ठेवता ठेवता कामं करतात. कोण जेवण करत आहे, कोण स्वयंपाक करत आहे, कोण कुठे फिरत आहे, कोणी हेडफोन लावलाय आणि कोणी गाव हिंडत आहे. असं भरपूर पाहायला मला मिळालं. म्हणजे तो तुमच्यामध्ये मुळातच तो एक गुण नाही आहे की एका जागी स्थिर बसून आपल्याला हे करायचं आहे. तुमचं जर ध्येय असेल सीटीटी टीईटी पास व्हायचंय मला ह्याच महिन्यातल्या 28 जूनला, तर माझा अभ्यासाचा वेग हा सगळा पाहिजे. बरोबर आहे. आता आमच्याकडून सर्व काही गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. आता पहा, मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की विद्यार्थी संख्या कमी असल्या कारणामुळे आपण काही लेक्चर्स रेकॉर्डेबल ठेवलेले आहेत. पहिल्या दिवसापासूनच सांगितलं. किती जणांनी पाहिले? कोणीही पाहिलेलं नाही रेकॉर्डिंग. आणि म्हणणं आलं की सर हे झालं नाही ते झालं. अरे बाबांनो, आज मी तर तुमच्यासाठी त्या गोष्टीसाठी खूप वेळ घालवला. जेवढे व्हिडिओ होते ते सगळे मी डिलीट करून टाकले व्हिडिओच्या सेक्शन्स मधून. तुम्ही आता पहा व्हिडिओमध्ये जाऊन. तुम्ही पहिलं त्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन पहा. त्या ठिकाणी आता मी वर्गीकरण केलेलं आहे, क्लासिफिकेशन. म्हणजे तुम्हाला विषय वाईज व्हिडिओ दिसतील. समजा तुम्हाला मराठीचं बघायचं असेल तर मराठीचं नावाचं एक फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये गेले की तुम्हाला सगळे फक्त मराठीचे दिसतील. मानसशास्त्रात गेलं की मानसशास्त्र दिसतील. इंग्रजीचं गेले की इंग्रजीचे पूर्ण कंटेंट एक्सपर्ट टीचरने शिकवलेले सगळे कंटेंट ऑलरेडी अवेलेबल आहे. गणिताचे सुद्धा आहेत, विज्ञानाचे आहेत. आता मानसशास्त्र, मराठी आणि सामाजिक शास्त्र याचे अपलोड फक्त त्या ठिकाणी करायचे राहिले. ते उद्या सकाळपर्यंत सगळे तुम्हाला ते जे काही सेक्शन्स आहेत ते तुम्हाला फुल्ल दिसतील. सर्वप्रथम तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. कन्सेप्ट जसं क्लिअर होतील तसं मग तुम्ही सराव करायला चालू करा. सरावासाठी भरपूर अशा टेस्ट दिलेल्या आहेत. त्या टेस्ट फक्त कण तुम्ही द्या. तुमच्या व्हिडिओचा सेक्शन जसा झाला तसा टेस्टचा सेक्शन आहे. आणि टेस्टचा सेक्शन जसा झाला तसं तुम्हाला त्या ठिकाणी नोट्सचा पण टेस्ट सेक्शन आहे. त्या नोट्समध्ये तुम्ही पाहू शकता, बघू शकता, अभ्यास करू शकता. भरपूर अशा गोष्टी आहेत. ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवा. आतापर्यंत 150 मार्काचे दर रविवारचे जे काही पेपर झालेले आहेत ते सगळे पेपर मी तुम्हाला रिअटेम्प्टसाठी दिलेले आहेत. रिअटेम्प्टला देण्याचं कारण काय आहे की तुम्ही त्याची पुन्हा पुन्हा तयारी करा. ते प्रश्न एकदा तुमच्या हाताखालून जाऊ द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं प्रश्न आणि प्रश्नांचे प्रकार कसे असतात, प्रश्न नेमके कसे येतात. हा एकदा तुमचं स्ट्रक्चर डोळ्यासमोर ठेवा आणि मग अभ्यासाला लागा. आता तुमच्या समोर 20 दिवस आहेत आणि ह्या 20 दिवसामध्ये मी काय आणि कसा अभ्यास केला पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल सर मी प्रत्येक विषयाला जर एक दिवस दिला तर जवळजवळ 6 किंवा 5 दिवसामध्ये एक फेरी राऊंड होईल तुमची. एक राऊंड जर झाली तर 4 राऊंड होतात. म्हणजे एका 20 दिवसामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाचं 4 वेळा रिव्हिजन करू शकता. जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर. जर प्रॉपर प्लॅनिंग केलं तर म्हणतोय मी. तुमचं प्रॉपर प्लॅनिंगच नाहीये ना, मग कसं होईल? आपण आणि आपल्या अभ्यासाच्या ज्या गती आहेत, ज्या स्थिती आहेत ते पहिले पेपरवर मांडून घ्या की माझ्याकडे जर 20 दिवस शिल्लक असतील तर ह्या दिवसामध्ये मी नेमका अभ्यास कशाचा करायचा आहे. आता तुम्ही 150 मार्काचा पेपर देतात बघा. आता अनालिसिस चालू केलं मी. आता बघा लक्षात घ्या अभ्यास कसा आणि कसा करायचा. आता 150 मार्काचे पेपर तुम्ही सोडवलेले आहेत. पहिल्या आता मला वाटतं जवळजवळ 6 ते 7 पेपर झालेले आहेत. बरोबर. पहिल्या चाचणीमध्ये किती मार्क मिळाले, दुसऱ्या चाचणीमध्ये आपल्याला किती मार्क मिळाले, तिसऱ्या चाचणीमध्ये किती मिळाले, असं ऑन पेपर लिहून घ्या. 150 मार्काचे आतापर्यंतचे झालेले जे 7 पेपर आहेत
यांच्यामध्ये किती पेपरला, कुठल्या पेपरला मला किती मार्क मिळाले याचा तुम्ही एक चार्ट बनवा. बरोबर. मग पेपर 1 असेल तर पेपर 1चा करा, पेपर 2 असेल तर पेपर 2चा करा, मग तुमच्या विषयानुसार. मग पेपर 1 मध्ये किती सेक्शन आहेत, किती सेक्शन आहेत पेपर 1 मध्ये? 3 भाषेचे आणि ह्याचे 2, म्हणजे असे 5 सेक्शन आहेत. बरोबर का? याच्या विरुद्ध पेपर 2 मध्ये 4 सेक्शन आहेत. पेपर 2 मध्ये 4 सेक्शन आहेत. बरोबर आहे का मी काय म्हणतो ते? पेपर 1 मध्ये 5 सेक्शन हो. कोणते आहे? तर आहे तुमची 2 लँग्वेज, मानसशास्त्र, गणित आणि परिसर अभ्यास असे मिळून 5. पेपर 2 मध्ये 2 भाषा आणि मग मानसशास्त्र आणि मग तुम्ही ज्या विषयातून BA ग्रॅज्युएशन आहात तो, म्हणजे तुम्ही जर BSc असाल तर तुमचं मॅथमॅटिक्स आणि सायन्स असेल जे 60 मार्काचं आहे. बरोबर. या सेक्शन मध्ये म्हणजे प्रत्येक सेक्शन मध्ये मराठीला मला आतापर्यंत किती मार्क मिळाले, पहिल्या टेस्टमध्ये मराठीमध्ये मला किती मिळाले याचा लेखाजोखा घ्या. जर आलेख चढता असेल तर चांगली गोष्ट आहे. मग ती 1 मार्काने असू दे, 2 मार्काने असू दे किंवा 10 मार्काने असू दे, म्हणजे आपलं मराठी चांगलं प्रिपेअर होत गेलेलं आहे. बरोबर. दुसरं, इंग्रजी कसं आहे बाबा, वाढत गेला की कमी करते. तुम्ही हे सगळे आलेख पहिल्या चाचणीपासून ते 7व्या चाचणीपर्यंत बघा. कारण ज्यावेळेस तुम्ही पेपर सबमिट करता, पेपर 1 150 मार्काचा, त्यावेळेस व्ह्यू मध्ये जर गेलं की तुम्हाला प्रत्येक सेक्शन मध्ये किती मार्क मिळाले 30 पैकी ते दिसतात. ते तुम्ही पेपरवरती लिहून घ्या आणि लिहिल्यानंतर ना तुम्ही तुमचा आलेख बनवा आणि आलेख बनवल्यानंतर तुम्हाला असं दिसून येईल की आपण कोणत्या सेक्शन मध्ये मागे आहोत. मराठीत आहे की इंग्रजीमध्ये आहे की बालमानसशास्त्रात आहे की गणित विज्ञानामध्ये आहे, सामाजिक शास्त्रात आहे, परिसर अभ्यासात आहे, कशात आहे ते पहा. तुम्हाला तुमची या ठिकाणचं कौशल्य कळेल, तुम्ही कशात एक्सपर्ट झालेला आहे ते तुम्हाला कळेल आणि मग आपण नेमकं ज्या विषयात कच्चा आहे मग त्या विषयाला येणाऱ्या 20 दिवसामध्ये जास्त वेळ द्यायचा की कमी वेळ द्यायचा? तुम्ही सांगा मला, जास्त वेळ द्यायचा की कमी द्यायचा? जास्त वेळ. जास्त वेळ द्यायचा. कशासाठी जास्त वेळ द्यायचा? की तो घटक मला पक्का करायचा आहे. आता पक्के करत असताना सुद्धा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 2 ते 3 विभाग करा. म्हणजे आता मला ज्यावेळेस समजा तुम्हाला मराठीमध्ये कमी मार्क मिळत असतील, आता मराठीमध्ये नेमकं मला कुठं मिळत आहेत कमी मार्क, मग ते शोधा ना. नुसतं मराठीमध्ये कमी पडते म्हणून तिथं जाऊ नका. प्रत्येक सेक्शन मध्ये गेलं की त्याच्यात खोलात जा. नेमकं कुठं कमी पडत आहोत? व्याकरण, उतारा एवढंच आहे तिथं. उतारा म्हणजे रिडिंग आहे, तिथं तुमचं कवितेचं वाचन आणि मराठीचं वाचन बस झालं. ह्या 5-6 मार्कापैकी कशात कमी मार्क मिळत आहेत आणि इकडचा जो पूर्णपणे ग्रामर आहे, मग तो तुमचा ग्रामर पूर्णपणे आपण एक्सपर्ट टीचर करून शिकलेलो आहोत. त्यामुळं आपलं ग्रामर नेमकं कुठं चुकत आहे? विरोधार्थी शब्द, समानार्थी शब्द, अनेक शब्दांपैकी एक, मनी, मग आहे तुमचे व्याकरणाचे प्रकार असतील, काळ असेल, आहे की नाही, वेगवेगळे तुमचे त्या व्याकरणाचे प्रकार असतील. मग कोणत्या प्रकारामध्ये आपल्याला मार्क कमी पडत आहेत, आपल्याला कोणता कंटेंट कळलेला नाही हे पाहिलं. म्हणजे तुम्ही काय केलं या ठिकाणी की त्या सिलेबस मधला मला कोणता भाग कळला नाही तो भाग तुम्ही काय करायचा, बाजूला काढायचा, लिहून घेतला. की समजा मला प्रयोग कळला नाही, मला प्रयोग कळला नाही, मग प्रयोगाचे प्रकार असतात, कर्तरी, कर्मरी, काय असेल ते तरतरी आल्यासारखं ते तुमचे प्रकार आहेत. बरोबर. हे प्रयोगाचे आहेत, त्याचं लगेच पहिले व्हिडिओ पाहायचा. तर काय करायचं, व्हिडिओच्या सेक्शन मध्ये जायचं, व्हिडिओ पाहायचा, त्याचे नियम, त्याचे उदाहरण पाहून एकदा डोक्यात बसवलं की मग लगेच त्या विषयावरचे आपल्याला काय करायचं, सराव करायचा, टेस्ट सोडवायच्या, झालं. तो घटक परत तुमचा पक्का होतो. म्हणजे जो भाग कळला नाही त्या घटकावरती तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा, त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर ना आपल्याला किती कळलं समजण्यासाठी टेस्ट सोडवायची. बरोबर. टेस्ट सोडवल्यानंतर ना मला काय येतं काय येत नाही याच्यासाठी परत 150 मार्काचा एक पेपर मुद्दाम सोडवायचा आणि त्यातलं ते मराठीमधलं तेवढंच सेक्शन सोडायचं, टेस्ट सबमिट करून पाहिजे. बघा मार्क वाढले की कमी झाले. म्हणजे तुम्ही काय केलं, पहिलं अनालिसिस केलं. आजच पहिलं अनालिसिस करायचं आहे की मला ह्या 150 मार्काचे जे 7 पेपर झालेले आहेत, येणाऱ्या कालावधीमध्ये आपण राहिलेले सर्व पेपर डे बाय डेज देणार आहोत. म्हणजे 5-6 दिवस राहिल्यानंतर ना रोजच तुमचा पेपर असेल, रोजच तुम्हाला तो पेपर मिळून जाईल. मग हा पेपर किती वाजता द्यायचा, कसा द्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे.
शेवटचे जे 10 दिवस आहेत हे फक्त रिव्हिजनसाठी ठेवा आणि रोज कंपल्सरी 1 ते 2 ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवायचे. ओल्ड क्वेश्चन पेपर सोडवा किंवा सराव पेपर सोडवा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत किंवा बाजारामध्ये मिळणारा एखादा संच असतो कुठल्या ना कुठल्या प्रकाशनाचा 100-150 रुपयाला तो मिळतो, तो घेऊन यायचा आणि सोडवायला चालू करायचं. पेन्सिलनं सोडवायचं, मग उत्तरं पाहायची, मग कॅल्क्युलेशन करायचं आणि पाहायचं. हा पेपर सोडवत असताना आपला पेपर किती वाजता आहे त्या टायमाला सोडवा, म्हणजे तुमचा सराव होईल. पेपर आणि पेपरचा जो काही रिव्हिजन आहे हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि हे सोडवत असताना, या बाबी सोडवत असताना सगळ्यात महत्वाचं आहे नियोजन, प्रॉपर प्लॅनिंग. आता आता तुम्हाला मी ओरडणार पण नाही, आता ओरडण्याचा तुम्ही हक्क पण तुम्ही गमावून ठेवलेला आहे. कारण पहा, मागच्या 2 महिन्यामध्ये अभ्यास झाला नाही, आता ह्या 15 दिवसामध्ये तुमच्या शाळा चालू होणार, तुमची इतर कामं चालू होणार, मग मला पेपरला किंवा मला त्या अभ्यासाला वेळ मिळणार आहे का? जर दिवस माझा पूर्ण शाळेत गेला तर इथं राहिलेल्या गोष्टी मी कधी करणार आहे, कसं करणार आहे? म्हणून नियोजन खूप महत्वाचं आहे. या नियोजनामध्ये सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचं शेड्यूल पूर्णपणे एकदम फिक्स असलं पाहिजे. सकाळी मी 4ला उठणार म्हणजे उठणार. मी सकाळी 4ला मी सीडीपी म्हणजे मानसशास्त्र पाहणार, त्याचे वाचणार, नोट्स वाचणार आणि मग त्याच्यावरचे प्रश्नोत्तर सोडवून जवळजवळ 2 तासामध्ये मी नोट्स वाचन आणि त्याचा पेपर, त्याच्यावरचा पेपर सराव सोडवणार म्हणजे सोडवणार. माझ्या कन्सेप्ट मी क्लिअर करणार. मग एवढ्या सकाळी कधीही व्हिडिओ पाहायचा नाही. कधी पाहायचे व्हिडिओ? जे दुपारच्या वेळेस तुमच्याकडे मोकळा वेळ असेल, शाळेमध्ये जर असाल तर असं असेल तर अशा वेळेस तुम्ही ते व्हिडिओ बघून तुमचे कन्सेप्ट काय आहेत ते क्लिअर करायचे आहेत. तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे तो पहिला क्लिअर करा की माझं कन्सेप्ट किती क्लिअर झालेलं आहे आणि मग मी त्या पेपरसाठी सामोरं जाण्यासाठी किती फिक्स आहेत. तुमच्यापैकी एकही विद्यार्थी असा नाही की माझं शेड्यूल एकदम फिक्स आहे, मी आता जर पेपर दिलं तर मी ते देऊ शकतो आणि पास होऊ शकतो असं म्हणणारा कोणीही नाही आहे. कारण तुमच्याकडे प्रॉपर प्लॅनिंग, त्याच्यासाठी असणारं अभ्यास, अभ्यासासाठी असणारं शेड्यूल हे तुमच्याकडे काहीच नाही. नुसतं काही जरी येणारे ते येतात, 2-4 जण येतात, 2-4 जण अभ्यास करतात. त्याही त्यांच्या इतर मुलं जास्त नसल्या कारणामुळे त्यांच्या मनावरती सुद्धा एक मरगळ आलेली आहे. त्या ठिकाणी आपण मानसशास्त्रामध्ये शिकलो, काय शिकलो? अध्ययनाचा वक्र शिकलो की ज्याच्यामध्ये ज्या वक्रामध्ये एक पठारावस्था असते. काम तर करत असतो परंतु त्याची प्रगती दिसून येत नाही. ती तुमचा आता सद्यस्थितीला ती पठारावस्था तुमच्यामध्ये आलेली आहे. ही पठारावस्था जर खोडून काढायची असेल तर उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत लढा जोपर्यंत तुमची ध्येयप्राप्ती होत नाही. आणि आपली ध्येयप्राप्ती एकच आहे, ते म्हणजे येणाऱ्या 28 जूनला पेपर 1 आणि पेपर 2 मला पास व्हायचं आहे. मी होणार, मी करणार, आय डू इट. मी करणार म्हणजे करणार. 20 दिवसात. तुम्ही म्हणताय ना सर 2 महिन्यामध्ये जे गोष्ट करू शकलो नाही ती मी 20 दिवसात करून दाखवणार. दाखवणार म्हणजे दाखवणार. ही माझ्यामध्ये पॉवर आहे, ही माझी विल पॉवर आहे, हे माझ्यामधलं वैशिष्ट्य आहे. आणि हे वैशिष्ट्य जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल, पूर्णत्वाला जायचं असेल तर तुम्ही उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत लढा जोपर्यंत तुमचं ध्येय पूर्ण होत नाही. आणि नुसतं उठणं, बसणं, मोबाईल पाहणं म्हणजे सगळं नाहीये. लक्षात घ्या, माझ्याकडे जनगणनेचं काम होतं, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. हे कारण किती दिवस सांगणार आहे तुम्ही? तर मला वेळच नाही, घरात वेळ द्यावा लागतो, शाळेला वेळ द्यावा लागतो, कॉलेजला वेळ द्यावा लागतो. हे कारण मी किती दिवस ऐकायची आणि हे कारण तुम्ही किती दिवस सांगणार आहात? जोपर्यंत ह्या कारणावर येणाऱ्या अडचणीवर मात करून तुम्ही जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. यशस्वी होण्यासाठी कारण देणारी माणसं कधीच यशस्वी होत नाही. माणसं तीच यशस्वी होतात त्या कारणावर प्रत्यक्षामध्ये कार्यवाही करतात आणि आपण त्यातले नाहीच. आपण नुसतं कारण सांगून ठुस बसणारी माणसं आहोत. अरे 2 महिने जर उन्हाळ्यातच दिवस होते त्या कालावधीमध्ये आपण नुसत्या झोप्याच काढल्या, नुसतं फिरलो, लग्नच केली, अमुकच केलं, तमुकच केलं, पण अभ्यासाला वेळ दिला नाही. ते आता राहिलेल्या 20 दिवसामध्ये काय वेळ देणार आहेत? कारण आताचा मूळचा जो काळ आहे, कालावधी आहे, तो बिझी कालावधी असणार आहे. शाळा चालू, तुमच्याकडे असंख्य समस्यांचा डोंगर, या सगळ्यातून पाऊलवाट काढून पुढे जायचं असेल तर त्याच्यासाठी तुमचं मन हे स्ट्रॉंग असलं पाहिजे. संकट, अडचणी सांगत रडत बसण्यापेक्षा त्यांना बाजूला सरून पुढे जाणारी व्यक्ती यशस्वी होते, हे लक्षात ठेवा. आणि यशाला कसल्याही प्रकारचं शॉर्टकट नाहीये.
येणाऱ्या 20-30 दिवसाच्या कालावधीमध्ये आता 20च दिवस तुमच्याकडे परीक्षेचे राहिलेत. हॉल तिकीट जसं जनरेट होईल तसे तुमच्या गोष्टी कानावरती यायला लागतील. काय कानावरती यावं लागेल बघा. आता मी आउट ऑफ बॉक्स सांगतो तुम्हाला आणि मागच्या वेळेस मी काय घडलं ते आउट ऑफ बॉक्स मधलं पण गोष्टी सांगतो की तुमच्याकडे कानामध्ये येईल ज्या पद्धतीनं हॉल तिकीट येईल म्हणजे 16 तारखेनुसार तर त्याच्या अगोदर किंवा त्याच्यानंतर कानावर येईल की जर तुम्हाला टीईटी पास व्हायचं असेल टीईटी पास व्हायचं असेल तर एवढी एवढी रक्कम द्या आम्ही तुम्हाला पास करून देतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवा असे थोटांड लोक आणि त्यांच्या लोक जवळ जाणंही आणि त्या गोष्टीवर विचार करायचं सुद्धा नाही. कोण लाख रुपयाची मागणी करेल कोण 6 लाख रुपये मागणी करेल. आपल्याला वाटतं जाऊ दे करून देऊ असं करू तसं करू. आता इथे मी स्पष्ट सांगतोय अशा प्लॅटफॉर्मवरती सांगणं चुकीचं आहे. परंतु तुम्ही त्या गोष्टीमध्ये घसरू नका म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. पैशाची मागणी करून कोणीही पास होत नाही पहिली लक्षात गोष्ट घ्या. आणि नंतर जसं पेपर जवळ येईल तसं जे आहे रेट जे आहे ते कमी होत जातात. मग ते 50, 30, 60 हजारावर येतात. मग आपल्याला वाटतं कुठं 6 लाख होते आता 30 हजार आहेत देऊन टाकू ते दिवस हे करायचंय ते करायचंय. आणि मग क्लास हा संपल्यानंतर मलाच फोन करून विचारता सर तुम्ही म्हणले होते 30,000 रुपये कुणाला द्यायचे सांगा बघू मी देते. नाही मूर्ख आहात तुम्ही. तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे मागच्या वेळेस सुद्धा हे असंच घडलं आणि पेपरच्या समोर पेपर फुटीचा प्रकार लक्षात आला की नाही. गैरमार्गानं काम करणारी लोक आणि गैरमार्ग हे दीर्घकाळ टिकत नसतं. हे प्रॉपरही असतं. अजूनही ते 300 लोक ब्लॅकलिस्ट मध्ये आहेत जे 2017, 18, 19च्या कालावधीमध्ये असेच पैसे देऊन ब्लॅक मार्गाने पास झाले. ते अजूनही ब्लॅकलिस्ट मध्ये आहेत. तुम्ही जर तसा विचार करत असाल तर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात ब्लॅक मध्ये जावं लागेल. तुम्हीही ब्लॅकलिस्ट मध्ये जायचंय का. मग मला या ठिकाणी हेच सांगायचं आहे की यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो. परिश्रमाशिवाय त्या ठिकाणी भागच नाही आहे. परिश्रमच करावा लागणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे आणि पास व्हावं लागणार आहे. पास कोण होऊ शकतो ज्यांचं प्रॉपर प्लॅनिंग आहे जे एमपीएससी युपीएससीचा अभ्यास करत होते करत आलेले आहेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत किंवा शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या परीक्षांची तयारी घेत आहेत किंवा करत आहेत. असे शिक्षक विद्यार्थी ही परीक्षा सहज पास होऊ शकतात कारण शालेय पुस्तकाच्या बाहेर यामध्ये कसल्याही प्रकारचे प्रश्न येत नाहीत. आणि हे शालेय जर करायचं असेल तर तो भाग तुम्हाला त्या ठिकाणी डीपली समजून घ्यावा लागतो. या ठिकाणी 2 गोष्टी निदर्शनास येतात की ह्यामध्ये जे काही सिलेबस होता किंवा जे पुस्तकं आहेत ही नेमकी कोणती आहेत काय आहेत हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं. नंतर मध्ये 15-20 दिवसांनी परत मी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोललो होतो. काही पुस्तकांची मी फोटो सुद्धा दाखवलेले होते तुम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता तो भाग जायचं नाही किंवा त्या भागाला आता तेवढी मोठी पुस्तक घेऊन आपल्याला काम करायचं नाही. आता आपण आपलं कन्सेप्ट कितपत क्लिअर आहे तो कन्सेप्ट पाहून घ्या. त्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर ना तुम्हाला महत्वाच्या बाबी काय करायच्या आहेत ही सराव करायचा आहे. पहिलं तुम्ही व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर छोटे मोठे नोट्स काढा. नोट्स वरून तुम्हाला ते पहिलं सांगितलं होतं. एखादा कंटेंट एखादा कन्सेप्ट तुम्ही ज्या अभ्यासाच्या रूम मध्ये बसत आहात त्या ठिकाणी कलर पेनचा पेन्सिलचा किंवा स्केच पेनचा वापर करून ते चार्ट बनवा. ते तुम्ही ज्या रूम मध्ये अभ्यासाला बसत आहात त्या ठिकाणी तो चिटकवा. उठता बसता तुम्हाला ते चार्ट दिसले पाहिजेत आणि त्याच्यातून कळलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल चार्ट कशाचे लावायचे. आता मला सांगा मानसशास्त्रासारखा विषय जो आहे त्याच्यामध्ये पेपर 1 ला येणारा एक पहिलाच प्रश्न महत्वाचा आहे. एक म्हणजे मानसशास्त्राची व्याख्या आहे दुसरं म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये जीवनमत्तान पद्धत आहे प्रायोगिक पद्धत आहे दंतकथा आहे. या ज्या काही पद्धती आहेत याचा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असलं गरजेचं आहे कारण शिकवताना तो मी दाखवलाय. आता तुम्हाला आठवत नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पहा त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे. त्याच्यानुसार चार्ट बनवा तो डोळ्यासमोर लावा. वेगवेगळ्या अध्यापनाच्या पद्धती आहेत. त्यानंतर अध्ययनावरती केलेले जे काही प्रयोग आहेत ते आहेत. कोणाचे आहेत काय लिहिलं कशावर केलं कोणावर केले याचे चार्ट बनवा. आणि हे चार्ट सुद्धा मी तुमच्या ग्रुपवर रंगीत कलर मेजामध्ये टाकून देतो. ते तुम्ही उठता बसता तुम्ही पहा. आपल्याला एकच ध्येय आहे तो म्हणजे आपल्याला 28 तारखेचा पेपरमध्ये क्वालिफाय व्हायचं आहे. हे होत असताना 15-16 तारखेच्या नंतर मी एक महत्वाचा व्यक्तीचं या ठिकाणी लेक्चर ठेवणारच आहे की ज्याच्यातून तुम्हाला एक प्रेरणा मिळेल मोटिवेशन मिळेल एक चांगलं एक बॅकअप मिळेल एक एनर्जी येईल आणि पेपरला येणाऱ्या तुमच्या मनामध्ये काही जर भीती निर्माण झाली असेल तर ती कमी होईल.
सद्यस्थितीला आता जर भीती निर्माण झाली असेल तर त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे प्रॉपर नियोजन नसणं. तुमचे काही जणांचे पेपर चालू आहेत, कशाचे? ते YCMचे असतील किंवा कोण डिग्री करत असेल, कोण पोस्ट ग्रॅज्युएशन करत असेल. या सगळ्या गोष्टी करत असताना कोणाचं लग्नाचं चालू असेल, कोणाचं पै पाहुण्याचं लग्न असेल, तो कोण जनगणनेमध्ये किंवा कोण कशात ना कशात गुंतलेला आहे. हे गुंत्यातून बाहेर या. हे आयुष्यामध्ये अशी कामं चालूच राहणार आहे. फोकस फक्त करा. फोकस करत असताना आपला पेपर आणि आपला पेपरचा टायमिंग, त्याच्यासाठी लागणारा अभ्यास याच्याकडे द्या. दिवस रात्र एक करा. जे आता गोष्टी घडल्या नाही त्या गोष्टी सोडून द्या. आता मी काय करायला पाहिजे याच्याकडे लक्ष द्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये, येणाऱ्या घटनेमध्ये मी हे करून दाखवणार म्हणजे दाखवणार, ही मनस्थिती तुम्ही तुमच्या मनामध्ये कोरून ठेवा. आज जसं तुम्ही एवढे सगळे जण एका झटक्यामध्ये हजर झालात, असे रोज थोडे येणाऱ्या कालावधीमध्ये हजर राहा. शिकणं आणि शिकवणाऱ्याला सुद्धा वाटेल की चला आहेत कोणतरी शिकवावं, आणि शिकणाऱ्याला सुद्धा वाटेल भरपूर जण आहेत बाबा चला शिकावं. ही मनस्थिती ठेवा. येणाऱ्या कालावधीमध्ये अभ्यासासाठी एक प्रॉपर नियोजन करा. कुठल्या घटक कळतंय, कुठल्या घटकावर तुम्ही अभ्यास करत आहात, तो नियोजन करून एक प्लॅनबद्ध गोष्ट ठरवा. आपण उठता बसता जर तुम्ही जरी नुसते टेस्ट सोडवल्या तर तुमच्या लक्षात येईल. आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याकडे जेते सर आहेत. मागच्या वर्षी सुद्धा ते आपल्याकडे होते, या वर्षी सुद्धा ते आपल्याकडे आहेत. आता त्यांचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते पास कसे झाले? सगळ्यात जास्त त्यांनी सराव पेपर सॉल्व्ह केले. सराव पेपर आणि सराव पेपर सॉल्व्ह करून त्यांची इतकी प्रॅक्टिस झाली होती की त्यांनी मागच्या झालेल्या पेपरमध्ये क्वालिफाय सुद्धा झाले. आपल्या बॅचमध्ये सध्याला अजून आहेत. परत त्यांनी दुसऱ्या पेपरसाठी आपल्याकडे प्रिपरेशनला परत त्यांनी कोर्स जॉईन केला. लक्षात घ्या, तुमची चूक काय आहे की तुमच्यामधील फक्त 2 ते 3 जणच प्रामाणिकपणे टेस्ट, सराव टेस्ट आणि 150 मार्काचे पेपर सोडवत आहेत. पहा ग्रुप, पहा आपला. तुम्हाला नेहमी सांगितलं मी की तुम्ही पेपर जसं सोडवलेला आहे तसं लगेच तुमचा स्कोर तुम्ही शेअर करा. याच्यातून काय होतं, बाबा रे आपण बघतो की ह्याला एवढे मार्क मिळाले, मग त्याचं पाहून मला पण वाटेल की मला हे पण मिळतील, मीही मिळवू शकतो. तुमच्यामध्ये जी मरगळ आलेली आहे ती मरगळ काढून टाका आणि एक कॉम्पिटिशनचं माहोल तयार करा. तू करू शकते तर मी का करू शकत नाही, मी करू शकतो तर ती का करू शकत नाही, ही एक स्पर्धात्मक तुमच्यात लावा. आणि बघू बरं कसं 90 पैकी 150 पैकी 90 मार्क कसे मिळत नाहीत पाहूया. मिळतात, फक्त झटकून उठलं पाहिजे. अभ्यास कोणत्याही वयामध्ये आणि कोणत्याही टोकावरती होतं. 20 दिवस शिल्लक राहिलेत म्हणून अभ्यास होत नाही असं नाही. 20 दिवसामध्ये सुद्धा पास होता येतं, हे लक्षात ठेवा. 20 दिवस म्हणजे आपल्यासाठी खूप आहेत, खूप आहेत. एका दिवसामध्ये 24 तास इंटू 20 डेज करा, बघू किती होता. म्हणजे एवढे तास आपल्याकडे 400, जवळजवळ 480 तास आपल्या जवळ आहेत. आणि आपण म्हणतो की वेळच नाही ना आपल्याकडे, काय खूप कमी आहे. अरे खूप भरपूर आहे. त्यालाच तासामध्ये करा, त्यालाच मिनिटामध्ये करा, मग सेकंदामध्ये करा. मग लक्षात येईल इतका मोठा अवाढव्य तुमच्या डोळ्यासमोर असताना सुद्धा मग माझ्या मनामध्ये का बरं आहे की वेळच नाही. वेळ भरपूर वेळ आहे, अजूनही वेळ हातातून निघून गेली नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग करा, प्रिपरेशन करा, अभ्यासाचं नियोजन करा. अर्ली मॉर्निंग मध्ये अवघड वाटणारा विषय घ्या. अर्ली मॉर्निंगला उठाच तुम्ही 4ला 5ला, अभ्यासाला बसा. तिथं कंपल्सरी 2 तास अभ्यास करा. मॉर्निंगला त्यांच्या, आता जसं की तुम्ही सकाळी 2 तास उठलात म्हणजे 4 ते 6 जर अभ्यास केलं आणि मॉर्निंगला त्यांच्या शाळा आहेत, ते 6 पासून त्यांची तयारी करून जरी शाळेला गेले तर त्यांच्या मॉर्निंगच्या शाळा 2 वाजेपर्यंत सुटतात. काही जण 3ला घरी येतील. मग 3 नंतर तुम्ही तुमचं प्लॅनिंग बनवा. आलं की लगेच आता परत मी झोपतो करतो, मग बघून उठेंगे उठाएंगे देखेंगे दिखाएंगे, कुछ भी नाही. इथं लगेच अभ्यासाला बसा, प्रॉपर नियोजन करा. इथं तुम्ही जे काही तुमचं जर गणित वगैरे असेल तर ते गणिताचा अभ्यास करा. समाजशास्त्राचा असेल तर समाजशास्त्राचा अभ्यास करा. संध्याकाळी तासाच्या पूर्वी त्या ठिकाणी तुमचे जे काही भाषा विषय आहेत त्याचा अभ्यास करा. तास करा. तास झाल्यानंतर झोपण्यापूर्वी कंपल्सरी एक पेपर 150 मार्काचा सोडवा, मग झोपा. झोप 11, 11:30 पर्यंत तुम्ही झोपा आणि मग सकाळी लवकर उठा. झोप कमीत कमी 6 तास, जास्तीत जास्त 7 तासच करा. याच्या वर आणि याच्यापेक्षा जास्त दिवस 20 दिवसामध्ये झोपू नका. प्रॉपर 6 तास जरी झोप झाली तर मेंदूला पुरेसा आहे. आणि कमी झोपू नका, नाहीतर आजारी पडतात.
आणि मनातलं पहिली भीती काढून टाका. म्हणजे मी कसं होईल, पास होईल का, कसं करू, एवढे मोठे प्रयत्न केले, एवढं सगळं झालं, घरच्यांच्या आपल्यावर आशा आहेत, घरच्यांच्या आपल्या नजरा आहेत, लोक आपल्याला ओरडतात, किती दिवस अभ्यास करतो म्हणतात, किती क्लास करतो, अमुक तमुक बर्डन आहे सर, आणि त्या बर्डनामुळेच माझा अभ्यास होईल नाही. अरे जोडून टाक, सोडून टाक. म्हणणारे म्हणतच असतात, ओरडणारे ओरडतच असतात. करायचंय तुला, करायचंय तुला. आणि जर तुला करायचं असेल आणि तू जर बाकीच्या फालतू गोष्टीवर लक्ष देत असेल तर तू तुझ्या आयुष्यामध्ये कधीच क्वालिफाय होणार नाही. बरोबर आहे का चुकीचं आहे? येते का ऐकू का झोपले सगळे? बरोबर आहे येतंय सर. सर. बरोबर आहे. का झोपले? नाही नाही म्हणजे मी बोलतोय ते बरोबर आहे का काय उगाच ते महाराजांचं कीर्तन ऐकल्यासारखं वाटत आहे? नाही नाही सर, सर. बरोबर बरोबर ते आहे. मराठीमध्ये मन आहे पहा, काय फुंके सोनारे इकडून आले तिकडून गेले, काय तर आहे पहा ते. आवाज येईना. नाही सर, बरोबर बोलताय. माधुरी तुमचा आवाज अजिबात येईना, नुसतंच माईक मधून हे आल्यासारखा आवाज येतोय. बरोबर आहे सर. नाही नाही, मी मन सांगत आहे ती. मन सांगा मला. तर नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे. हा, मग तसं वारं जात आहे का तुमच्यातून? हल्ली वारं पण खूप सुटा लागलाय. नाही सर. नाही ना? अभ्यास नाही. करायचाय का नाही, पास व्हायचंय का नाही यावेळेस तरी किमान? आता हो सर. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे नोकरीला आहेत त्यांच्या सुद्धा अल्टिमेट दिले गेलेलं आहे. त्यांना सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा एकच वर्ष आहे. येणाऱ्या 2028 पर्यंत त्यांना सुद्धा क्वालिफाय व्हायचं आहे. आणि लक्षात घ्या, आता जर एखादी TIT निघाली तर ही शेवटची पण असू शकते. आणि ज्यांनी पेपर दिलेला आहे ती पण पटकन झाली तर चांगली गोष्ट आहे. तर आपण पास होणं आणि जॉबला लागायचं असेल तर हे माझ्यासाठी शेवटचाच प्रयत्न आहे असं समजून तुम्ही लढा ना. म्हणजे अभ्यासाला गती येईल, अभ्यास करावासा वाटेल. सर मी अपेअर आहे आणि एवढं कशाला मनाला, अरे नाही सर मी अपेअर आहे आणि एवढं कशाला मनाला लावून घेऊ, अजून पास तर व्हायची आहे, बीएडला पत्ता नाही, हो चाल कर चाल. आता माझे कितीतरी असे विद्यार्थी आहेत की जे अपेअर मध्ये होते, अपेअर मध्ये पास झाले आणि जसं पास झाले तसं ते परमनंट वर सुद्धा लागले. अशांना सुद्धा आपल्याला बोलवायचं आहे आणि तुम्हाला मार्गदर्शन करायला लावायचं आहे. मग हे करू शकता तर मी काही नाही. अरे असे कित्येक विद्यार्थी आहे की सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत कामामध्येच गुड होते, पण बरोबर त्या टायमाला अभ्यासाला बसून अभ्यासाला वेळ दिला आणि क्वालिफाय झाले. मग ते करू शकलं तर मी काय नाही. एक अशीच विद्यार्थिनी होती की जी नुकतीच अशी डिलिव्हर झालेली आणि त्याचा मुलगा ते लहान, ती ह्याच्यामध्ये फिजिकल एकदम तंदुरुस्त नसलेली अशी मुलगी जर त्याच्या त्या पिरियडमध्ये अभ्यास करून पास होऊ शकत असेल तर यांच्यापेक्षा आपल्याला काय बरं मोठं अडचण आहे का? आपण का करू शकत नाही? यांच्याकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत करण्याची ताकद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते आहे, मी हे करून दाखवणार आहे. आणि आपल्याकडे उलट आहे, मला करायचंच नाही. अगं पप्पानं सांगितलं कर बाबा म्हणून मी करत आहे. अगं पप्पा म्हणले हा ते मास्तरचा तास आहे लय भारी घेते, घे जा म्हणल्यावर मी ऍड केलं. अगं ते आमचे सर म्हणले ते सर चांगले शिकवत आहेत म्हणून मी आले. असं जर तुम्ही जर ठरवलं किंवा असं जर करत आहात तर तुमच्या पूर्ण म्हातार होईपर्यंत तुम्ही TET कधीच पास होणार नाही. 1-2 अटेम्प्ट तर सोडा, मी म्हातारे म्हणेपर्यंत म्हणतोय. कारण तुम्ही कारण सांगणार आहे. कारण सांगणारे कधी यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे कधीही कारण सांगत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. मग आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो हे तुम्ही ठरवा. कारण सांगणाऱ्यामध्ये की कार्य करून दाखवणाऱ्यामध्ये. आणि आपण 1-2 मार्काने हुकलो आहोत हेही लक्षात ठेवा. आपल्याला प्रत्येक वेळी 1-2 मार्काने हुकत आहोत, मग आपलं काय चुकत आहे? आणि यावेळेस जर तीच चूक करत असाल तर तेच होणार आहे जे मागच्या वेळेस झालंय. ह्या चुकातून बाहेर व्हा, चुकातून शिका. फर्नांडिसने पण सांगितलं, चुका शिका. मग सगळं शिकत आहोत, सगळं करत आहे, मग आचरणात का बरं आणत नाही? कारण आपल्याकडे आपली मनस्थिती नाही आहे. आपल्याकडे पोट भरून मिळतंय, खायला पोट भरून अन्न आहे, झोपायला मस्तपैकी गादी आहे, ताणच कशाचं नाही आहे. आई वडिलांनी भरपूर तुमच्यासाठी कमवून ठेवलंय, तुम्हाला कसल्याही प्रकारचं कष्ट आणि ताणच नाही आहे. जर सगळ्याच गोष्टी जिथल्या तिथं होत असतील तर अभ्यास करायची काय गरज आहे? अभ्यास कोण करतो? ज्याला पोट भरत नाही
त्याला अडचण आहे, समस्यांना तोंड द्यावं लागतं, असा माणूस आपली परिस्थिती बदलण्यासाठी करतो. एमपीएससी युपीएससी मध्ये बघा, गरिबाचीच मुलं पास होतात, श्रीमंताची नाही. त्याला कारणच आहे की त्याला ती गरिबी बदलायची असते आणि ती बदलण्यासाठी तो अहोरात्र प्रयत्न करत असतो. आणि आम्ही काय, आम्ही आमच्या सवयी बदलायला काय, अभ्यासाचं पान बदलायला तयार नाही हो. मग आम्ही यश कधी घेणार आहे, यशासाठी आम्ही कधी झटणार आहे? तुमच्यामध्ये हेच ठरवा आणि यश करा. करायचं असेल तर काही होऊ शकतं, कोणत्याही वेळेमध्ये होऊ शकतं, कोणत्याही स्तरावर होऊ शकतं, कोणत्याही पॉइंटमध्ये होऊ शकतं. लक्षात घ्या, येणाऱ्या राहिलेल्या 20 दिवसामध्ये जितकं जास्त प्रमाणामध्ये 1, 2, 3, 4 रोज 5-5 जरी तुम्ही सराव टेस्ट सोडवल्या तरी काय अडचण नाही. ऍप्लिकेशन मधल्या गोष्टी सोडवा. अरे मला वेळ नाही म्हणणाऱ्यांना सुद्धा वेळ भरपूर आहे हो. आपल्या दिलेल्या ऍप्लिकेशन मधले ज्या टेस्ट आहेत, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या 15-20 मिनिटाच्या वरच्या नाही आहेत. तुम्ही चलता चलता, फिरता फिरता, ऑफ टाइम मध्ये, कंटाळा आल्यानंतर ज्या पद्धतीने तुम्ही एखादे ते टेस्टर्स पाहताय, तुम्ही रील पाहताय, त्याच कालावधीमध्ये ह्या टेस्ट सोडवून होतात. रील बघणं, रील काढणं हे तुम्ही पेपर झाल्यावर सुद्धा करू शकता. हे त्याच्या अगोदर तुम्ही हे करा. तुम्ही तुमच्या आयुष्याची रील बनवा, पास झाल्यानंतरची. अगोदरचीच काय बनवताय, अगोदरचीच काय पाहताय? आयुष्याला पुढे घेऊन जायचं असेल, भविष्य चांगलं बनवायचं असेल तर परिश्रमाशिवाय पर्याय नाहीये. उठा, जागे व्हा. वेळ अद्याप ही निघून गेलेली नाही आहे आणि वेळ, नशीब आणि आपलं कर्तव्य जर बदलायचं असेल तर हेच चांगलं वेळ तुमच्या जवळ आहे. माझ्याकडे चांगली वेळ येईल याची वाट बघू नका. आहे त्या वेळेला चांगलं कसं करता येईल याकडे तुम्ही प्राधान्य द्या. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की तुमच्याकडे बघितल्यानंतर मला सुद्धा असं वाटलं पाहिजे की तुम्हाला प्रेरित करावं, तुम्हाला चांगलं एक काहीतरी मोठ्या गोष्टी द्याव्या. पण तुमच्याकडे हल्ली पाहिल्यानंतर असं वाटतं की आहे ते नाही दिले तरी बरं आहे. आहे ते नाही दिले तरी बरं आहे, कारण ह्यांच्यामध्ये काही बदल होणारच नाहीये. असं माझ्याही मनामध्ये येऊ नये. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणि भविष्यामध्ये आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही तुमचं फक्त ते काही वेळ आहे ती बदलणारा हात फक्त तुम्ही आहेत. दुसरं कुणीही बदलू शकत नाही. तुमची वेळ बदलायची असेल तर फक्त तुम्हालाच बदलावी लागेल, दुसरा कुणाला सुद्धा नाही. तुम्हाला पास व्हायचं असेल, तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर करायच्या असतील तर तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. लक्षात घ्या, अजूनही वेळ निघून गेलेली नाहीये. प्रॉपर प्लॅनिंग करा, अभ्यास करा आणि छोटे छोटे नोट्स वाटल्यास काढा. काढलेले असेल तर त्याचं रिव्हिजन करा. रिव्हिजन करण्यासाठी मी तुम्हाला भरपूर अशा ट्रिक सांगितल्या आहेत. जसं की बघा, आता आपण एखाद्या विषयाचं रिव्हिजन करायचं म्हणलं की तुम्हाला किती दिवस, किती कालावधी लागेल? एखाद्या विषयाचं रिव्हिजन करायचं असेल तर किती वेळ, किती दिवस, किती कालावधी लागेल सांगा? 2 तास. जोरानं बोला, ऐकू येत नाही मला काही. 2 ते 3 तास. 2 ते 3 तास. छान. 2 ते 3 तास. अजून कोण आहे का अजून 5-10 मिनिटांमध्ये कव्हर करतो सगळं? कोण आहे का 5-6 दिवस ज्याला वेळ लागताय? की सर एका मला विषयाला 1 दिवस दिला पाहिजे पूर्ण. पूर्ण 1 दिवस दिला पाहिजे. वा छान. एका अजून विषयाला. एका विषयाला. वा छान. हा. अजून अजून कोणाला काय वाटतं पहा. अजून कोणाला काय वाटतं का की बाबा रे अभ्यासाचा जे माझा प्लॅन अवघड आहे, हा जे अवघड सब्जेक्ट आहे त्याला रिव्हिजन भरपूर द्यावं लागतं, त्याला वेळ भरपूर द्यावा लागेल. हा लक्षात घ्या, हा आपण एखाद्या विषयाचं जे रिव्हिजन आहे हे त्याहून कमी कालावधीमध्ये सुद्धा करू शकतो. याच्यासाठी आपल्याकडे व्हिज्युअलायझेशन करता. आवाज येतो का माझा? हा हो सर. सर. आवाज येतोय? हो हो. येतो सर. व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे आपल्याला. व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण एखाद्या विषयाचं
10, 15, 20, 30 मिनिटांमध्ये सुद्धा पूर्ण प्रॉपरली विषयाचं रिव्हिजन करू शकतो. सगळ्यात महत्वाचा आहे तो घटका, जो विषय घेणार आहे त्या विषयामधले घटक आपल्याला माहित पाहिजे आणि त्या घटकामधील प्रत्येक पार्ट सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. याचा आपण ओझरत आपल्या मनपटलावरती हा सगळा भाग घेऊन आपण सॉल्व्ह करू शकतो. सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. फक्त आपण ती पार्ट किंवा तो घटक अगोदर अभ्यासला पाहिजे. ते अभ्यासलेलं आपल्या मनपटलावर आलं पाहिजे. जसं की तुम्ही प्रयोग पाहिले असतील, प्रयोगातले ते प्रकार पाहिले असतील, त्याचं एक उदाहरण पाहिलं असेल, तर तुम्ही मनपटलावरती हे घेऊ शकता की सरांनी हे सांगितलं होतं, प्रयोग म्हणजे काय, त्याचे प्रकार सांगितले होते, त्याचं हे सांगितलं होतं. हे तुम्ही तुमचं रिव्हिजन मनपटलावरती करू शकता आणि हे विथच सेकंदामध्ये होऊ शकतं. रोज संध्याकाळी झोपताना तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. शरीर एकदम स्थूल सोडून, डोळे मिटून तुम्हाला सकाळीपासून संध्याकाळपर्यंत ज्या ज्या विषयाचा अभ्यास केलेला आहे त्याचं डोळे मिटून रिव्हिजन करायचं आहे. आणि झोपताना तुम्हाला सांगायचं आहे की मी येणाऱ्या 28 तारखेच्या पेपरला पास होणार आहे. पेपर खूप सोपा असणार आहे. पेपरमध्ये मी 150 मार्कापैकी 90 मार्क मिळवणार आहे. व्हिज्युअलायझेशन करा आणि पॉझिटिव्ह वेज जनरेट करा. तुमच्या अवतीभोवती पॉझिटिव्ह असणारे लोकच निर्माण करा आणि ते पुढे चालू द्या. लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा आपल्याला वाचत असताना, अभ्यास करत असताना त्या अभ्यासामधील काही चुका दिसत असते, तर एक लक्षात ठेवायचे की आपला अभ्यास चांगला होत आहे आणि आपण चांगल्या गतीने पुढे जात आहोत. बरोबर आहे? जेवढ्या गती, जेवढा स्पीड, जेवढ्या घटना तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे करत जाल, तेवढं तुमचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास होत जाणार आहे, हे लक्षात घ्या. आणि अभ्यास झालेली माणसं चुका काढू शकतात, दुसरे कोण काढू शकत नाही. तर लक्षात घ्यायचं, समोरच्या गोष्टीमध्ये, पुस्तकामध्ये, ऍप्लिकेशन मध्ये, एखाद्या दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा त्याच्या उत्तरामध्ये काही चूक दिसत असेल तर तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. आणि ज्याचा अभ्यास चांगला झालेला आहे तोच चूक काढू शकतो. आणि आम्हाला पण तेव्हाच कळतं की तुम्ही अभ्यास करताय का नाही. तुम्ही जेव्हा जेव्हा सांगता की त्या ऍप्लिकेशन मध्ये ह्या प्रश्नामध्ये ह्याही प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे सर, हे बरोबर आहे, ते पाहिजे होतं, हे असायला पाहिजे होतं, हे जेव्हा सांगता तेव्हा आम्हाला असं वाटतं आणि आम्हाला असं दिसून येतं की तुम्ही अभ्यास करत आहात आणि तुमच्या अभ्यासाची गती सुद्धा चांगली आहे. आणि हेच तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये आणि अवधीमध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि पूर्ण करून दाखवायचं आहे. जेव्हा तुम्ही या गोष्टी कराल तेव्हाच तुम्ही तुमच्या स्वप्नापर्यंत, तुमच्या ह्याच्यामध्ये पुढे जाणार आहात, हे लक्षात घ्या. समजतंय का तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते? लक्षात येतंय का? हो सर. हो हो सर. सर. कुणाला काय अजून अडचणी काय आहेत का? कुणाला काय बोलायचं आहे का? आता कसं वाटतंय? आता कशा फिलिंग्स आहेत तुमच्या? पहिल्यापेक्षा आता बेटर आहेत का? आता मनातली भीती गेली का नाही, का अजून आहेच भीती? गेली आता. थोडं आहे, हा, थोडीशी आहे सर. अजून भीती आहेच का? हो, का बरं आहे भीती आणि कशाची भीती आहे? ते दिवस कमी आहेत, अभ्यास एवढं पण नाही, म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं नाही होईना सर. भीती निर्माण होतीये मनात. हा, भीती निर्माण होतीये अभ्यास करताना. आपण वेळ दिला नाहीये. आता आपल्याकडे वेळ कमी आहे. वेळ कमी असलं आणि अभ्यास जास्त राहिला की अशी भीती निर्माण होते. सर्वप्रथम जोपर्यंत तुम्ही मनातली भीती काढून टाकत नाही तोपर्यंत अभ्यास सुद्धा होत नाही. गोली लक्षात घ्या. मनामध्ये भीती निर्माण करणं म्हणजे अभ्यासामध्ये किंवा त्या अभ्यासावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कमी करणं आहे. जर तुम्हाला तुमच्यावरचा विश्वास वाढवायचा असेल तर झोपताना व्हिज्युअलायझेशन करा. माझ्या मनामध्ये भीती नाही आहे, मी अभ्यास करणार आहे, मी अभ्यासाला वेळ देणार आहे आणि येणाऱ्या 28 जूनच्या परीक्षेमध्ये मी पास होणार आहे. असे पॉझिटिव्ह वेज द्या. स्वतःला मोटिवेट करा. स्वतःला तुम्ही होऊन जेव्हा मोटिवेट कराल तेव्हा तुम्ही यशापर्यंत जाल. आणि तुम्ही जर म्हणत राहिलात भीती होते, भीती येते, भीती वाटत आहे, असं सारखं सारखं म्हणलं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ निगेटिव्ह वेज निर्माण करत आहात आणि हे निगेटिव्ह वेज येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह करून टाकतात. म्हणून तुम्ही स्वतःहून जेव्हा या निगेटिव्ह गोष्टीला बाहेर काढून टाकाल आणि पॉझिटिव्ह गोष्ट कराल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल, अन्यथा तुम्ही यशस्वी होणार नाही, हे लक्षात घ्या. स्वतःला पॉझिटिव्ह करा.
निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि स्वतः पॉझिटिव्ह वेज निर्माण करा. मी करू शकते, मी करणार आहे, मी करेनच. ज्या पद्धतीने तुम्ही डिग्री म्हणा, पोस्ट ग्रॅज्युएशनचे पेपर तुम्ही आता सध्या दिले, ज्या कॉन्फिडन्सनं, त्याच कॉन्फिडन्सनं तुम्हाला आता ह्या येणाऱ्या परीक्षेला सुद्धा सामोरे जायचं आहे. हो सर, बरोबर. कारण यावेळेस मला काढायचंच आहे कसंही करून, कारण मी 2-3 वेळा दिले, थोड्या मार्काने चालले. काढायचंच आहे, काढणारच आहात आणि पास तुम्ही होणारच आहात, हे लक्षात घ्या. हो सर. बोला भानुमते, काय म्हणताय? सर सीटीईटीचा अवघी 6 मार्कासाठी राहिलो सर गेल्या सीटीईटी पेपर. सीटीईटीचं 6 मार्कातून राहिलं. हो सर. खूप किती, म्हणजे खूप 84 वाईट पडले वाटलं. का? 84 नाही सर, मी 82 ला क्वालिफाईड होतो. कास्ट कास्ट ओपन मधून आहे सर, पीडब्ल्यूडी फिजिकल 76 डिसेबिलिटी आहे. ईडब्ल्यू सर. हो हो नाही सर, पीडब्ल्यूडी म्हणजे फिजिकल विकल डिसेबिलिटी मधून सर. पीडब्ल्यू. बर बर. तर व्यंग आहे 76 का? मार्काचा. हा सर. अपंगत्व आहे का? हो 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 यस. तुम्हाला मग अर्धा तास वाढवून मिळत असेल की? प्रत्येक पेपर पर आवरला सर 20 मिनिटे, म्हणजे कमीत कमी 50 मिनिटे जास्त आहेत सर. आहेत ना? हो 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 त्याचा फायदा कधी घेतला की नाही घेतला? टीईटीला, सीटीईटीला? सर सीटीईटीला घेतोय, पण यावेळेस अवघी 6 मार्कासाठी राहिलं बघा. घेतोय त्याचा फायदा. हो. अहो, तुम्हाला 6 मार्कासाठी तर राहिले आहेत, काही जण 1 मार्कासाठी गेले हो. 90 पाहिजे होते, 89 आहेत, ज्यांना 82 पाहिजे त्यांना 81 आहे. त्या 1 मार्कवाल्यांनी काय रडावं का काय करावं? आम्ही आहे की सर रांगेत. ते सांगायला लागलो ना तुम्हाला, ते सांगायला लागलो. एक सोडून सर 2 पेपरला तसंच झालं. पेपर 1, पेपर 2 2 अटेम्प्टसाठी 2 अटेम्प्ट, एकदाच नाही तर दोन्ही पेपरमध्ये 1-1 मार्काने माग आहेत. गेले 2 वर्ष झालं त्यांनी प्रयत्न करतायत. नेमकं कुठं चुकत आहे हेही लक्षात येत नाही. करावं की न करावं, राहावं की न राहावं, काय अभ्यासच सोडून द्यावा हा प्रश्न मनामध्ये येतो. तरी सुद्धा खंबीरपणे उभा आहे हा माणूस. हा तुमच्या समोर एक ज्वलंत उदाहरण आहे. तो म्हणजे कारभारी सर माझं पण असंच झालंय. नेहल हिरेमठ. तुमच्या गोष्टी ऐकल्यावर सर उभा वाटतंय. आणि उभा राहण्यासाठी तर आपण आहोत ना. तुम्हाला उभं करायचंय आणि तुम्हाला यशापर्यंत जाताना पाहायचंय, यशस्वी होताना मला पाहायचंय. आणि तुम्ही जेव्हा यशस्वी होताल ना, तेव्हा तुमच्यापेक्षा मला आनंद मोठा असणार आहे. मला तुमच्यापेक्षा आनंद जास्त होणार आहे. कारण तुम्ही पास झाले म्हणजे सगळं आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी कष्ट मात्र तुम्हालाच करावे लागणार आहे. त्या कष्टाला उभारी देणारं, त्याला मार्गदर्शन करणारं, यशाच्या त्या कानाकोपऱ्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्न करेन. पण कष्ट तुम्हालाच करावे लागणार आहेत. उठाव तुम्हालाच लागणार आहे. अभ्यास तुम्हालाच करावा लागणार आहे. आणि पेपरला सामोरे सुद्धा तुम्हालाच जावं लागणार आहे. यासाठी सदैव तयार तुम्हालाच राहावं लागणार आहे. मी असं झालो तसं झालं म्हणून नाही काय करायचं. तुमचं काय हो, मी माझं स्वतःच सांगतो. 2013ला ज्यावेळेस मी सेटनेट दिलं, त्यावेळेस जेव्हा मी 1 मार्काने नापास झालो, म्हणजे एकच प्रश्न, म्हणजे ज्यावेळेस सेटला 2 मार्क असतात ना, 2 मार्क म्हणजे एकच प्रश्न माझा फक्त बरोबर आला पाहिजे होता. त्यावेळेस किती दुःख झाले असेल. असं मीही ह्या चॅलेंज मधून गेलेलो आहे. पण जोपर्यंत तुम्ही मनाला सावरू शकत नाही, मनाला तुम्हाला स्वतःला सावरायचं आहे आणि पुढे जायचं आहे. डिप्रेशन मध्ये न जाता येणाऱ्या परिस्थितीवर, येणाऱ्या कालावधीवर लाथ ठेवून पुढे जाता आली पाहिजे. खचता कामा नये. आणि आपण एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर खचलो म्हणजे पुढे कसं जाणार आहे. खचायचं नाही, खचवायचं. रडायचं नाही, रडवायचं. हरायचं नाही, जिंकायचं. हे जेव्हा मनामध्ये आपण ही उमेद ठेवतो ना, ही उभारी ठेवतो, तोच माणूस पास होतो. बाकीच्यांचं काय हो, अर्ध्यातून सोडून जातात आणि पळून जातात. मग आपण कशातले आहोत हे लक्षात ठेवा. पळून जाणाऱ्या मधले आहे का पळवणाऱ्या मधले आहे? कशामधले आहोत? पळून जाणाऱ्या मधले, मैदान सोडणाऱ्या मधल्या, मैदान सोडणाऱ्या मधलं हो का आपण? जर मैदान सोडणारे जर असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे 6 जूनला राज्याभिषेक केला नसता. लक्षात घ्या. त्यांनाही कित्येक मोठी संकट आली, त्यांनी त्या संकटावर पाय ठेवून पुढे गेले का नाही?
अरे आपण मग का ठेवू शकत नाही? आपल्याला तर तेवढे मोठे संकट नाही येत ना. मग आपण ह्या मोठ्या कर्त्या राजाकडून, नेत्याकडून, माणसांकडून काय शिकणार आहोत हे शिकायचं आपल्याला. यशस्वी होण्यासाठी काय? यशस्वी होण्यासाठी वेगळं काहीच करायचं नाही, फक्त त्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीनं करायच्या आहेत जे आपल्याला होईना. ते मी करून दाखवणार आहे हे तुमच्यातून आवाज आला पाहिजे की मी करून दाखवणार आहे, मी पास होणार आहे, मी होईनच. आहे का? वाटतं का तुम्हाला होईल का मी पास? असं वाटतं का? किती जणांना वाटतं? हो सर. होईल सर. हो सर. होईल, होईल. हो सर वाटतं. सर नक्की होणार. होणार? होणार पास? झालंच हो म्हणा. सर. हॅलोच म्हणजे तुमच्या हॅलो, समोर सर. वाटते पास होणार, पण तिथे होणार. गेल्यावर वाटतं की आमचं काय होणार. आ? ऐकू नाही आलं. हिरेमठ काहीतरी म्हणून गेल्या आणि ऐकूच आलं नाही. तर इथं तुमच्या समोर वाटतं की आम्ही पास होणार, पण आम्ही परीक्षा द्यायला गेलो तर असं वाटतं की आमचं काय होणार. तिथं वाटतं की होणार आणि तिथं गेलंही वाटतं की काय होणार. चांगलंच होणार. जो सोचोगे वही बोगे और जो बोगे वही पाओगे. चांगले विचार करा, चांगले पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. मनामध्ये कशाही प्रकारची शंका आणू नका, शंकेला थारा ठेवू नका. आणि मी यशस्वी होणार ही कुणघाट मनाशी बांधा आणि उठा, लढा. तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही. कित्येक गोष्ट आडव्या येतील, कित्येक अडचणी येतील. त्या प्रत्येक गोष्टीवरती, त्या प्रत्येक संकटावरती लाथ मारून पुढे जाण्याची ताकद मात्र नक्की ठेवा. आणि तोच यशस्वी होतो, बाकी कोणी होत नाही. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे का? एकदम बरोबर. हो सर. हो सर सर. आणखीन एक. हॅलो सर. बोला. हॅलो हा बोला. सर. क्लास न लावता तिथपर्यंत मी पोहोचलोय सर, CTT वगैरे की याच्यावर मला कॉन्फिडन्स येतो की ह्या पेपर पास होतो आपण, कारण क्लासचा पण थोडाफार नाही जास्तच इफेक्ट पडतो पेपर वेळेस. बरोबर ना. बरोबर, नक्कीच. ज्या गोष्टी इकडून होऊ शकत नाहीत त्या गोष्टी इकडून होतात. काही गोष्टी आपल्याला माहित असतात, नसतात, त्या मार्गदर्शनातून कळतात आणि मग आपण पुढे जाऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. क्लास करणाऱ्यामध्ये, न करणाऱ्यामध्ये, क्लास करून पास न होणाऱ्यामध्ये आणि क्लास न करता पास होणाऱ्यामध्ये थोडं फरक असतो. तो काय फरक असतो माहितीये का? मनाशी बांधलेली खुणगाठ. एखादा जो क्लास न लावताही पास होतो ना, त्यानं ते मनाला ठरवलेलं असतं आणि तो इतका अवितरत मेहनत करत असतो आणि त्या मेहनतीचं फळ म्हणजे त्याने काही न करता झालेलं पास. UPSC MPSC काही लोक पास झालेत क्लास न करता. आपण तर काय TET CET किसकेत की मुली. करायचं म्हणलं ना काही होतं आणि करायचंच नाही म्हणलं की काहीही होत नाही. नाहीच करायचं म्हणलं काय होणार आहे? मग करायचं आहे की नाही करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे आणि आपण ते करायचं आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता तुम्ही सगळे तयार झालेले आहात, तुमच्या मनामध्ये थोडं फार का होईना मोटिवेशन आलेलं आहे आणि अशामध्ये कालावधीमध्ये ऍप्लिकेशन ओपन करा. व्हिडिओ सेक्शन मध्ये जा. प्रत्येकाचे विषय निहाय असे मी फोल्डर केलेले आहे. त्या फोल्डर मधून ते व्हिडिओ पहा. त्याच्यानंतर टेस्ट मध्ये जा, टेस्ट सोडवा. त्याच्यानंतर नोट सेक्शन मध्ये जा, नोट सेक्शन मध्ये नोट्स वाचा. नोट्स तुम्ही स्वतः बनवा, चार्ट बनवा, 1 पेज व्ह्यू बनवा. एका पेजवरच सगळं तुमचं विषयाचं रिव्हिजन झालं पाहिजे. अशा काही गोष्टी करायच्या, वेगळ्या पद्धतीनं आपण पास होऊ शकतो. वेगळं करा, वेगळ्या पद्धतीला पुढे घ्या, तर आपण होणार आहे. तीच जुनी पद्धत, तेच जुनं रडगाणं नाही. तेच होणार आहे मग जे आतापर्यंत करत आलो आहोत. नापासच. पास व्हायचं असेल वेगळं, असलिखित, एकदम मस्त, माइंडसेट चांगलं आणि त्याच्यानुसारच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. ठीक आहे? समजतंय? हो सर. असं मला असं वाटतं की आजचा हा मोटिवेशनलचा जो भाग आहे हो सर. तुम्हाला तो डोस चांगला झाला असेल, पुरेसाही झाला असेल. हो पुरेसा नक्की. झाला असेल तर मला या ठिकाणी असं वाटतं की थांबावं आणि उद्या सकाळी आपण आपल्या मानसशास्त्राच्या तासाला भेटावं. उद्याचं पहा, उद्याचं 9च्या नंतर मी तास घेऊ शकत नाही. 9च्या आत घेऊ शकतो. 9च्या आत घ्यायचं म्हणलं तर आपल्याला
7ला किंवा 7:30ला चालू केलं तर 9 पर्यंत घेऊ शकतो. काय मत आहे तुमचं? 7ला 7:30ला जमेल का? हा हो सर. चालेल. हो सर चालेल. मी पण जॉईन होऊ शकते सकाळी. 7ला करू मग? 7:30ला हो, 7:30ला करा. 7:30. इथं सांगताना तुम्ही सांगता 7:30ला आणि 7:30ला फक्त येते 3 आणि 4. लय झालं सर 2:30. नाही, मी आता 1 तारखेपासून जॉईन करते, पण मीच पहिल्यांदा नाही 8ला जॉईन नाही होऊ असते. शकत कारण 1 तास मी 9ला परत एक्झिट करणार आहे. 9 पर्यंतच घेऊ शकतो. 9च्या आत आणि 9 पर्यंत. 7:30ला होतो सर जॉईन. ओके. 7:30ला शार्प जॉईन व्हायचं म्हणजे व्हायचं सगळे. येतात बाजीराव सारखं 8:30 पावणे 9ला मग कसं शिकवायचं? तुम्ही येऊ 8:30चं टायमिंग दिलं 7:30चं तर 7:30ला शार्प 7:30ला मी 7:30 म्हणजे 7:35ला मी स्टार्ट करणार आहे. कोण येऊ नाही तर नाही येऊ. एकटाच राहिले तरी रेकॉर्ड करतो आणि टाकून देतो. सर आता 14 जण जॉईन आहेत, क्लासला 3-4च असतो आम्ही. अहो अर्धेच म्हणतो 2:30च ते एखादं दुसरं मधनच लेफ्ट होतंय. मी 2:30 आधीच केलंय सर 1 2:30 1:30 तारखेपासून. 2:45 3:15 हे जे काही अपूर्णांक आहेत ना या अपूर्णांकामध्ये विद्यार्थ्यांची हजेरी असते. पूर्णांकातली हजेरीच गेली निघून. येतंय तोंड दाखवते निघून जाते अर्ध्यातनं सोडते. काय झालं? का नाही सर रेंजच गेली. काहीच नसतं ते मनानं जाते. म्हणजे काही जण असे येतात की किती जण आले हे बघायला येतात. काही जण असे आले का ती आलाय का बघतात आणि जातात. ते नसेल ते सोडतात. सर उलट मी काल तुमच्याकडे कंप्लेंट केली की तुम्ही वेळेवर चालू करत नाही म्हणून, की हा? वेळेवर चालू करत जा. मी उलट तुम्हाला काल बोलले पण की वेळेवर चालू करत नाही म्हणून तुम्ही वेळेवर आम्ही चालू करत जा. किती वेळ थांबायचं तरी पण मी घेतोच ना. मी फक्त 5 ते 10 मिनिट थांबतो. माझे लेक्चर पहा मी 5 ते 10 मिनिटापेक्षा कधी जास्त वेळ नाही लावला. उलट मराठीचे नाही. सर 15 मिनिट थांबतात तरी. मी तेवढंही थांबत नाही. कारण पास तुम्हाला व्हायचंय मला नाही. मला तुम्हाला लास्ट त्या टाइम पासच्या लास्ट टाइम बॅचला एवढं पण थांबलं नाही. डायरेक्ट शार्प सुरू पण केलं त्याने. आतापर्यंत आपलाच रेकॉर्ड आहे ना लोकांचं कशाला? हा यावेळेस आपलं बॅचच हे आहे. आपलं आत्ता स्वतःच रेकॉर्ड आहे ना आपलं. आपण 5 मिनिटापेक्षा जास्त थांबतच नव्हतो. यावेळची हो. बॅचच अशी घावली ना. बोलायचं काम नाही. कुठलं सत्कार करावं या पोरांचं हेच कळेना मला. टेस्ट पण एवढं येईन ग्रुपमध्ये हल्ली 1-2-3च. टेस्ट सोडवतात. नाहीतर असं 30-30 आणि 60-60 आणि 70-70 नुसतं मेसेज पडायचे टेस्ट सोडवलेल्या. मग ते पाहून हा आपल्याला ते वाटायचं चला सोडवावं मार्क द्यावं. म्हणून म्हणतो ना तुम्ही तुमची स्वतःची स्पर्धा करा. इतरांची स्पर्धा करू नका. तुम्ही एकट्याने जर टाकलं ना एका दिवशी सरस्वती सलगरने टाकले बाबा 5-6 ते कोणीतरी पाहिलं आणि एक टाकलं आणि बाद झालं. त्याच्यावर त्यांनी पण नंतर टाकलं नाही कोणीही टाकलं नाही. असं करू नका. एकमेकाचं बघा टेस्ट सोडवा टेस्ट ग्रुपवर पोस्ट करा म्हणजे तुमच्यामध्ये पण स्पर्धा होईल. त्याला 4 मार्क पडले तर आपल्याला 5 मार्क कसे पडतील याची स्पर्धा लावा. त्याला 150 पैकी 90 पडले तर मग मला का पडू शकत नाही याची स्पर्धा लावा. या 20 दिवसामध्ये थोडं कॉम्पिटिशन निर्माण करा तुम्ही तुमच्यामध्ये. ऑटोमॅटिकली पास व्हाल. लक्षात घ्या वेगळं काही करावं लागत नाही. ठीक आहे. मला असं वाटतं की आता आपण या ठिकाणी थांबावं. हा सर मी बारड बोलते. तर उपपत्त्या आहे ना अजून एकदा रिव्हिजन घेता का सर? थोडं कशाचं? प्रयोग वगैरे अवघड वाटते सर उपपत्त्या. कशाचं? आपल्या थॉन्डाईनचं हा मग काय करायचं आपण व्हिडिओ सेक्शन मध्ये रिव्हिजन घेऊच जायचं. एकदा. व्हिडिओ सेक्शन मध्ये जायचं. व्हिडिओ सेक्शन मधले ते थर्मोडाईक तुमचं प्यावलाव याला परत परत ऐकायचं. जोपर्यंत आपण पक्क होत नाही तोपर्यंत ते व्हिडिओ बघायचे. कित्येक वेळा तुम्ही बघू शकता. बरोबर. नाही हो. तुम्ही घेऊ शकत नाही का सर रिपीट? नाही आहे हेच संपन्न ना अजून ते घेत बसले की पुढे कधी जायचं नाही. बरं चालते सर. हो हो ठीक आहे. थांबूयात आपण या ठिकाणी. हा ठीक आहे सर. ठीक आहे. उद्या सकाळी भेटूयात आपण शार्प 7:30 वाजता. परत विचारू सुद्धा नका तास आहे का सर आणि काय आहे का. डायरेक्ट 7:30 वाजता दिलेल्या लिंकवर जॉईन व्हा. हो सर. येस. ओके सर. गुड ओके. नाईट सर. गुड नाईट एव्हरीवन. गुड नाईट.